ऐतिहासिक वेलकम स्टेडियम मध्ये दुसऱ्या दिवसाच्या अंतिम पर्वाकडे जाताना उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे। तो गोल्डन क्रिकेट संघ आणि गोपाळकृष्ण क्रिकेट संघ या दोन्ही संघांच्या दरम्यान खेळला जाईल। श्री गोपाळकृष्ण क्रिकेट संघाने टॉस नाणेफेक जिंकलेला आहे। थोडीशी खेळपट्टीची दुरुस्ती करून घ्यायची आहे, थोडंसं पाणी मारायचं आहे। स्वयंसेवकांनी थोडा खेळपट्टीला पॅचअप करून घ्यायचं आहे। दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवर या आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या क्रिकेट स्पर्धेला भेट दिली होती आणि आज लगभग 2 दिवस विभागातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले होते। आज देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमचे मार्गदर्शक आणि ओकेसी या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी आंबेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोगत व्यक्त करताना आंबेकर साहेबांनी आमच्या मंडळाविषयी आपल्याला माहिती दिलीच आहे, परंतु आम्हाला नक्कीच आंबेकर साहेबांकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण आम्ही त्यांची या ठिकाणी थोड्या वेळासाठी थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दरम्यान सामना सुरू राहीलच, सामना सुरू असतानाच आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। क्रिकेटमध्ये झालेले बदल आणि ओकेसीची स्थापना केल्याच्या नंतर विभागात ओकेसीच्या वतीनं युवकांमध्ये झालेला आमूलाग्र बदल, तसेच क्रिकेटला एक ग्लॅमर प्राप्त झालं, क्रिकेटला एक शिस्त आली, क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलं। एक खरोखरच विभागातल्या प्रत्येकाला ज्या संघटनेचा अभिमान वाटतो अशी संघटना ही ओकेसी संघटना कित्येक वर्ष या ठिकाणी या विभागामध्ये कार्यरत आहे। युवकांचं असलेलं हे अनोखं संघटन प्रत्येकाच्या कौतुकास पात्र ठरतंय आणि जो हा झालेला बदल खरोखरच याचे मुख्य सूत्र जर कोण हलवत असेल तर ते आंबेकर साहेब आणि त्यांचे सहकारी असतील। मी आंबेकर साहेबांना हेच विचारू इच्छितो की आजपर्यंत ओकेसीच्या माध्यमातून केलेले आमूलाग्र बदल, ओकेसीच्या माध्यमातून झालेले आमूलाग्र बदल आणि क्रिकेटला आलेली शिस्त, त्याचप्रमाणे एक वेगळ्या उंचीवर गेलेलं हे क्रिकेट किंवा क्रिकेटला जे वेगळं ग्लॅमर प्राप्त झालंय, याबद्दल आपण आंबेकर साहेब कशा पद्धतीने पाहता या वेगळ्या नजाऱ्याकडे? धन्यवाद उद्धव साहेब। सर्वप्रथम मी या ठिकाणी आयोजक श्री तरुण मित्र मंडळ उदा मोहितेवाडी या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघाला शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी ओकेसी संघटना 2016 मध्ये स्थापन झाली होती आणि आणखी ह्या वर्षात एक विशेष आहे की आपल्या विभागातील नामवंत क्रिकेट संघ जयनुमान क्रिकेट संघ या संघाची सुद्धा याच वेळी स्थापना झाली होती आणि हा ओकेसी आणि जयनुमान ह्या दोन्ही संघांचा 10व्या वर्षात पदार्पण केलंय। त्यानिमित्त मी जयनुमान क्रिकेट संघाला 10व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देईन। खरं तर ही संघटना स्थापन करण्यामागे एकच उद्दिष्ट होतं की 10 वर्षापूर्वी विभागामध्ये फारसं क्रिकेट खेळलं जात नव्हतं, मर्यादित क्रिकेट होतं, परंतु क्रिकेट मर्यादित असताना सुद्धा वाद मात्र अमर्यादित होते। त्यावेळी अशी परिस्थिती होती की नातेसंबंध बिघडले होते, गावागावामध्ये वाद निर्माण झाले होते आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत या संदर्भात विचार केला गेला आणि ह्या अशी संघटना असावी जेणेकरून विभागाचे वाद थांबतील, रिलेशन सुधारतील, नातेगोती जपली जातील, यासाठी
सर्वप्रथम श्री संदीप कांबळेपर आवजा, श्री विश्वास खळे, श्री सचिन करबे आणि श्री दीपक खळे विघ्नार्था या मंडळींनी प्रयत्न केले आणि ही संघटना आकाराला आली आणि आज बऱ्यापैकी या संघटना या सगळ्या गोष्टी थांबवण्यामध्ये यश मिळालं आहे. मैदानावरती चालू असलेला सामना उपउपांत्य फेरीचा सामना चालू आहे. अक्षय आणि निलेश